काय सांगणार मॅडम, नेमकं काल तरुणाला मार आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर या प्रकरणात नेमक्या काय कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे, आतापर्यंत किती आरोपींना अटक आणि त्यांचे नेमके प्रोग्रेस काय आहे पुढे गुन्हा? काल आपला जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे तो काल 103(1), 103(2) ही जी मेन कलमं आहेत आणि काही रायट्सची कलमं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. तर त्यानुसार काल गुन्हा आपण दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये आपण अद्याप पावेतो 4 आरोपींना अटक केलेली आहे. सदर आरोपींना आज दुपारी आपण न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कस्टडी ही सदर आरोपींना दिलेली आहे. बाकीचे जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करणं चालू आहे, तपास चालू आहे आणि लवकरच बाकीचे आरोपी निष्पन्न करून त्यांना देखील अटक करण्यात येईल. मॅडम, या प्रकरणामध्ये मयत मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की गावामध्ये जेव्हा त्याला आणलं तर त्याचे वडील, बहीण, आई त्यांना पण मारहाण केलेली आहे. तर या प्रकरणात काही आईचा पण जबाब घेतलाय का? आपण कालची फिर्याद जर तुम्ही बघितली तर कालच्या फिर्यादीमध्येच सदरची जी घटना आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कालच्या फिर्यादीमध्येच ही हकीकत आपण नमूद केलेली आहे. यात त्यांनी म्हटले की आम्हाला आता धमक्या येत आहेत, तर पोलीस प्रोटेक्शनची मागणी त्यांनी केलेली आहे. आपण गावामध्ये सफिशियंट एवढा बंदोबस्त आपण ऑलरेडी ठेवलेला आहे आणि तसा काही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊ. घटनेचं नेमकं कारण कळून आलेलं आहे? सध्या तरी नाही. सध्या जे आहेत 2 याच्यामध्ये ज्या मारामारी आहे त्या मुलांमध्ये आणि इतर यांच्यामध्ये एवढंच आहे निष्पन्न. तपासात काही बाबी पुढे निष्पन्न होतील. यावेळेस घटना घडली की पोलीस स्टेशनच्या बाजूलाच ही घटना घडली. पोलिस त्या ठिकाणी पोहोचली, यामुळं नागरिक किंवा तिथल्या गावकऱ्यांनी खूप नाराजी व्यक्त केली पोलिसांना. ठीक आहे, तसं असेल तर काही आपण बघूया काय त्याच्यामध्ये. पण पोलीस जसं कळालं तसं लगेचच घटनास्थळावर गेलेले आहेत. आज की पोलीस निरीक्षकाने आरोपीला फोन केला आपल्या इथल्या आणि त्याला स्टेटस ठेवलं होतं त्याने मारहाणीच्या मुलाचं, त्याला ते डिलीट करायला लावला असा पण आरोप झालेला आहे. आणि त्याबाबत अधिक माहिती घेऊन सांगण्यात येईल आपल्याला. मुलाचे नख काढण्यात आले आणि काही त्याच्या अंगात सळ्या नाही, असं काही निष्पन्न अजून तरी तपासात झालेलं नाही. काढून वगैरे तपासात असं निष्पन्न आता काय होईल, तपासात आता तपास सुरू होईल, त्यामध्ये बाकीच्या गोष्टी निष्पन्न होतील. गावात काय करू? गावात सध्या शांतता आहे. आपला सफिशियंट बंदोबस्त गावात तैनात आहे आणि शांतता आहे. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आव्हान करेल की आपण जे आहे गावातील व इतर जामनेर शहरातील जी शांतता आहे ती भंग होणार नाही, असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर काही असेल, आपल्या काही निदर्शनास असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.